गाईस, तर माझं स्वागत आहे तुमचं माझं मिनी व्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललो वृंदावनला. तर आता आम्ही आहोत अब्जाला. आम्ही किती तासांनी पोचून वृंदावनला ते माहीत नाही, पण इथून पण थोडं लांब आहे वृंदावन. तर आम्ही लवकरच नाश्ता बिष्टा केला आणि निघालो, कारण की टाईम नको व्हायला. इकडनं आम्ही तिकडे जाणार आहोत कलवणला. आणि ही कोणती नदी आहे ते सांगा मला. सकाळी एवढी थंडी लागली होती मला आणि बाबूच पण रायडर. आणि हा समोर डोंगर कोणता आहे ते मला सांगा, कारण की त्या डोंगराच्या मागच चाललोत आम्ही. आणि ही बघा आपली गँग पुढे आहे. तर आता आम्ही पोहोचलो वृंदावनला. हा मोठ्या गाड्या येण्यासाठी गेट आहे आणि दुसरा एंट्रीचा गेट आहे. थोडा वेळ आम्ही बसलो, वडापाव खाला आणि मग गेलो आतमध्ये. हा बघा, हा एंट्रीचा गेट. 60 बस येणार आहेत. मंगाशी 5-6 बसेस झाल्या. एवढी माणसं लोक येतं फिरायला वृंदावनला. मी आणि माझा भाऊ फर्स्ट टाइम आलतो वृंदावनला. माझी बहीण आणि जिजू लगीन झालतं त्यांचं नवीन, तेव्हा आलती ती. अरे डुबली वाटतं तसा असली अंद ना लांबून ये डुबली वाटतं हा ना. ही गाडी बघ कशी आहे मोठी. काय ते वाटतं वॉटर्स बनवायचं वाटतं ते अजून. आणि हा आहे राधाकृष्णाचा मंदिर. बंद आहे तो मंदिर, त्यामुळे दर्शन घेता नाही आलं. आणि इकडे नोटीबाई बघा कशी पाणी पिते. आणि इकडे बॉटलेवाला भैया बघा कसा बॉटलेवाला. आणि इकडे जिजूंनी काढायला लावले व्हिडिओ. बहिणीस लागली जिजूंना चिडवाला. आणि इथे संध्याकाळी लोक नाचतात. हा आहे कीर्तन मंडप. आणि इथे बॅनर बघा, वृंदावन फॉरेस्ट. खूप मोठा आहे वृंदावन. अख्खा दिवस जातो फिरायला. काय काय. आणि ही सावलीची उत्तम फोटो काढण्यासाठी. आणि इकडे आमचा कॅमेरामॅन बघा. इथलं लगेच मग फोटोशूट साठी आधी जिजूंनी काढलं फोटो. पण हा जंगल बघा ना किती खत्री आहे. पिक्चर मध्ये कसं असतं ना तसं ते. मग लगेच पिल्लूचा फोटो काढायला घेतलं. लक्ष कॅमेरामध्ये जावं म्हणून काय करतो. मग मी पण काढलं फोटो. आपण काय जिथं गेलं तिथं असतंच आपलं फोटो. भाऊस मला जाम शिवा द्यायला लागलेलं, काय तेच कपड्यांवर फोटो काढतो. तर मग मी पण त्याला 2-3 ऐकवलं, तुझी गजल तर मी काढून का नाही पण. आणि इकडे भाऊस बघ असं नाचत चाललंय. काय खत्री आहे ना. तिथं कुठं पुढं चल ना. इथूनच आणि इथे पण मला व्हिडिओ आणि फोटोशूट करायचे. चष्मा दो मानस का काय खत्री. ओ माय गॉड. आणि इथे थांबा दाखवते तुम्हाला काहीतरी झाडावर. दुखा बघू तुम्ही.
वा बाबा, राधा कृष्ण. ओ माय गॉड. अरे याचा पप्पाला हरवले. छत्री र. इकडे बघा. ओ माय गॉड. पण मला या जाम आवडला. जाम भारी आहे ना कृष्णाजी. इथे बघा. ओम, किती मस्त आहे. कृष्णाची पुरी माहिती आहे इथे. आणि ते काय रे, बघू दे जरा. राधा. आणि इथे आहे बकासूर का उद्धार. या बोर्डवर बघा पुरी माहिती दिली. बकासूर का उद्धार. कृष्णाने बकासूरचा उद्धार केला होता ती माहिती आहे. आणि साईडला बघा मूर्ती पण दाखवली माहितीनुसार. अजून खूप मोठा आहे वृंदावन. अख्खा दिवस जातो फिरायला. माहिती पण पूर्ण आहे कृष्णाची, परंतु अर्धा बंद केलाय कारण की मीटिंग का काय आहे म्हणून. जर गाईज तुम्ही माझे चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्कीच करा आणि ही व्हिडिओ शेअर करा. तर गाईज ही फळं कोणते आहेत ते मला सांगा, कारण की जिथं बघितलं झाडं तिथं अशी फळंच आहेत. या फळांचे झाडच आहेत. काय येते या फुलं येत असतील. हे पानांत 4-5 माणसं असंच बोलत तुला. बाबा. नाही ग. काय बत्रे रे. ये बाबा. तर इथे बघा जिजू रनिंग करतन. रनिंग. तर गाईस खूप भारी वाटतं वृंदावन मध्ये. सगळीकडे हिरवेगार आणि वातावरण देखील थंडगार आहे. इथे जिजू आणि पिल्लू बघा डॉगशी खेळतं. मार्ग दिला. इथं बांधकाम चालू आहे. आणि या बॅनरवर बघा कृपया जूते बाहेर निकाल दीजिए. तर मेन ठिकाणी नाही गेलो आम्ही कारण की तिथलंच बंद केलं. आणि इथे बघा काय आहे. तेव्हा कृष्णाने यमुना नदीत कालियासोबत युद्ध केलं होतं त्याचं ते पुरी माहिती दाखवली इथे. आणि बॅनरवर पुरी माहिती आहे कृष्णाची. राम नारायणं जानकी वल्लभ. इथे बघा बॅनरवर दिले कालिया घाट. इथे तुम्ही माहिती वाचू शकता. बाबा मला टाकून गेली रे सगळी. कुठं गेला. हा हे बघितलं आहे. इथं फोटोशूट करायला लावले दवी. इथं फोटोशूट चालू आहे. प्रत्येक मूर्त्यांना त्यावेळी मंदिर असं बनवले खूपच छान. आणि साईडला बोर्डावर माहिती देखील लिहिली. बांके बिहारी मंदिर.
आणि या झाडावर काय हे दिसतंय का तुम्हाला? बघा काय आहे मला सांगा. आणि इथे बघा काय आहे, कृष्णाद्वारा गोवर्धन उठाना. तर काही चाललो आम्ही घरी. फिरायला भेटलंच नाही कारण की अर्धा बंद होता आणि कृष्णाचं मंदिर पण आत्ताच उघडलाय. आणि इथे बघ, इथे सुंदर बैल आहेत. कोणाला शर्यतीसाठी पाहिजे असेल तर इथून घेऊ शकता. नाही हा, मजा करता. गोवर्धन गोशाला आहे ही. काय करते बाबा बाबा. तर काही व्हिडिओ मध्ये बघतो बघ कसा व्हिडिओ काढायला लागलो तर. ते गाड्यात लावले जिजाने वगैरे फोटो बैलाजवळ. तर गाई चालून चालून जाम दमलेल, मग बाहेर गेलो ना जिजीने आणला तो जरा फुल झालो थंडा पिऊन. हे बघा भूक पण लागलेली आम्ही, तर मग लंच केला आम्ही. मग दीदी त्यांच्या इथं गेलो आणि इथं लाईट पण गेलते आणि बाबू बघ कसं कालोखान खेळतंय. तर गाईज बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. इथंच थांबवते आणि करते व्हिडिओ. बाय.